चला तर मंडळी, आज बनवूया बांगडा मसाला फ्राय। आपल्या मुंबईचे ताजे ताजे बांगडे, लसूण, आलं, कोकमगळ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि पुदिना, हळद, मीठ, माया घरगुती मसाला। हा मसाला पूर्णपणे घरगुती मसाला आहे। 3 प्रकारचे मिरच्या, 30 प्रकारचे खडे मसाले, सुकं खोबरं, लसूण आणि हा मसाला पूर्णपणे डंकावरती कुटलेला आहे। हा मसाल्याची जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर खालच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा। तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये ऑर्डर घरपोच होऊन जाईल। मुंबईमध्ये असेल तर 1 डे मध्ये तुम्हाला डिलिव्हरी घरपोच होऊन जाईल। चला मग आता रेसिपीकडे बघा। आता आपण मच्छी मस्त क्लीन केली आहे, त्याला व्यवस्थित कट मारलेत आणि आता आपण त्याला हळद, मीठ आणि आगळ लावून मुरत ठेवूया। मीठ, ही आली हळद, हे आलं कोकमचं आगळ। आता याला मस्तपैकी हळद, मीठ आणि आगळ लावलेलं आहे। आता त्याला मस्तपैकी चोळून घेऊया। बघा मंडळी, आपण ह्याला मस्त मिक्स करून घेतलंय। 10 मिनिटं याला मुरत ठेवूया। तोपर्यंत आपल्या पाट्यावरती मसाला वाटून घेऊया। तर पाटा वरवंटा मस्त वॉश करून घेते। लसूण, आलं, आता मस्तपैकी ताजी अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेऊया। आधी आपण टेचून घेऊया, म्हणजे आपल्याला वाटायला सोपं पडेल। आता टेचून झालंय, आपण वाटून घेऊया। वाटल्यावरती चांगली चव येते। झाली आपली अद्रक लसणाची पेस्ट, आपण ठेवूया। कोथिंबीर, पुदिना। बघा मंडळी, हा माया मसाला, हा मसाला टाकल्यावरती तुम्हाला दुसरा कोणताच मसाला टाकायची गरज नाहीये। हा मसाला हवा असेल तर खालच्या नंबरवरती व्हॉट्सअप करा। आपण बघूया काय सुगंध येतोय, कलर बघू शकता तुम्ही। यामध्ये 3 प्रकारच्या मिरच्या आहेत, 30 प्रकारचे खडे मसाले आहेत, चून आणि हा स्पेशल डंकावरती कुटलेला मसाला आहे। आता आपण ह्याला वाटून घेऊया। कोथिंबीर आहे, माया मसाला आहे, थोडं आपण पाणी टाकूया। आता लसूण आणि अद्रकला पण आपण मिक्स केलेलं आहे। झाला आता मसाला वाटून, आता आपण ह्याला काढून घेऊया। झाला आपला मसाला, झालं आपलं वाटण मस्तपैकी। आता आपण त्याला लावून घेऊया। आता हे मुरत ठेवलेलं काढून घेऊया। आता हे पाट्यावरती वाटलेला मसाला आहे आपला, मस्तपैकी ह्याला लावून घेऊया। पलटी मारून सुद्धा एक हात लावून घेऊया। ह्याचा चिरा केलेला त्याच्यामध्ये आपण मसाला भरतोय ना, बघू शकता तुम्ही। आपण ह्याला कसा मसाला लावून घेतलाय मस्तपैकी। आणि आता आपण ह्याला फ्राय करूया। हे आलं आपलं गव्हाचं पीठ, तुम्ही रवा वापरू शकता, तांदळाचं पीठ वापरू शकता, पण मी आज गव्हाचं पीठ वापरते। आता थोडंसं मीठ टाकूया। आता आपण पिठामध्ये थोडासा माया मसाला टाकूया, म्हणजे पिठाला सुद्धा थोडीशी टेस्ट येईल। आणि ह्याला आपण मिक्स करून घेऊया। माझ्या घोंना गव्हाचं पीठ आवडतं, म्हणून मी गव्हाचं पीठ घेते। तुमच्या घोला काय आवडतं तुम्ही त्याच्यामध्ये तळू शकता। आता आपण गॅस लावून घेऊया आणि आता आपण तवा ठेवूया। ऑइल, पण आपल्याला डीप फ्राय नाही करायचं आहे, आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे। आता आपण टाकूया कढीपत्ता। आता मस्त आपण ह्याला पिठामध्ये डीप करणार आहोत। चला आता आपण घेऊया तिसरा, आणि ह्याला असं मस्त पीठ लावून घेऊया मागून पुढून, शकता तुम्ही मागून पुढून। आणि त्याला आता आपण तेलात सोडूया मस्त हळू। मासे मस्त मोठे मोठे आहेत आपले। चला, लावलेला जो वाटण आहे तो जर टेस्टी असेल ना तर तुम्हाला मच्छी खायला अजून मजा येईल। आणि मस्त तिला असं कुरकुरीत करायची मच्छी मागून पुढून। आता बारीक गॅसवरती मस्त आपण त्याला फ्राय करून घेऊया। आता आपण त्याला पलटी करायचा, बघू शकता तुम्ही मस्त क्रिस्पी झालेला दिसतोय मला। हा सुद्धा पलटी करून घेऊया। वास तर अगदी छान येतोय, वा 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 मस्त। ह्याला आपण चारी बाजूनी तेल फिरून घेऊया, साईडला काढूया, म्हणजे तव्यावरतीच ठेवायचं साईडला बस। बघा आता आपली फिश मस्तपैकी फ्राय झालेली आहे, कुरकुरीत। आता आपण ताट बनवूया। हा आला आपला भात, हे आलं आपलं वरण, ही चपाती, आता हा आला आपला मस्तपैकी बांगडा फ्राय। अजून एक आपण घेऊया, आणि हे रेडी केलेलं मी माझ्या घोंसाठी, बघू शकता मस्तपैकी तुम्ही। दुपारचा बेत, मस्तपैकी फिश फ्राय आहो, मस्त केलं यार। सोबत डाळ दिलेली आहे, भात आहे, आणि आपल्याला मच्छी आवडती, कोणतीही मच्छी असेल चालते डाळ सोबत। फ्राय कोणती, आता आपला हा बांगडा फ्राय, बघू शकता फ्राय
कढीपत्ता पण टाकलेलं मस्तपैकी. जरा टेस्ट करूया. फर्स्ट बाईट घेऊ. हो हो गरम आहे फुल. हो फुल गरम आहे. बघूया. एकदम मस्त यार. माया मसाल्याची कमाल आहे यार. सोबत डाळ पण आपल्याकडे. हा भात डाळ होतो. डाळ पण मस्त घट्ट केलेली आहे. फर्स्ट बाईट. सो मच्छीचा एक बाईट. एकच नंबर झालेला आहे. जर मला हवा असेल ना माया मसाला नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला मसाला भेटून जाईल. फक्त व्हॉट्सअप करा. मसाला तुमच्या घरपोच भेटून जाईल. एकच नंबर आहे. खूप छान.